भाग 1 हृदयस्पर्श कथा. मी आहे शांत. मी एका खेड्या गावात राहत होते. मी दिसायला सुंदर होते आणि उंच होते. मी पुढे चालले की मागे गावातील मुले मला शिट्ट्या मारायचे, पण मी तशीच पुढे जायचे. एक दिवस मी आमच्या शेतामध्ये जात असताना पाठीमागून 2 मुले गाडीवर आले आणि माझ्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यातला मागचा मुलगा उतरला आणि पुढचा मुलगा निघून गेला. त्यानंतर मी पुढे गेले आणि तो मला म्हणाला, "थांब, मला तुझ्या सोबत बोलायचं आहे." मी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि काहीच न बोलता पुढे गेले. पुढे गेल्यावर माझ्या मैत्रिणीचे घर होते. तिला हाक मारली. ती बाहेर आली. ती बाहेर आल्यानंतर आम्ही दोघी शेताकडे निघालो. मग तो मुलगा आमच्या दोघींच्या मागे मागे येऊ लागला. आम्ही तसेच पुढे जात राहिलो. शेतामध्ये आम्ही दोघी पोहोचलो. शेतातील सर्व कामं आवरून आई, बाबा, मी, मैत्रीण आम्ही सगळे घरी जायला निघालो. घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर आई आजारी पडली. आई आजारी पडल्यामुळे मलाच स्वयंपाक करावा लागणार होता. मी स्वयंपाक करत होते. माझा स्वयंपाक झाल्यावर बाबा बाहेरून आले. ते आल्यावर बाबा मला म्हणाले, "शांता, आपल्याला जेवायला घे." मग मी बाबाला जेवायला वाढले आणि मी पण जेवण करायला बसले. तेवढ्यात तो मुलगा घरी आला. बाबांसोबत बसला. तो बसल्यानंतर बाबा म्हणाले, "त्याला पण जेवायला वाढ." मग मी त्याला जेवायला वाढत असताना माझा हात त्याच्या हाताला लागला आणि तो माझ्याकडे पाहू लागला. मी त्याला जेवायला वाढलं आणि मी परत जेवायला घेतलं. तो माझ्यासमोर बसलेला होता आणि आमच्या दोघांची नजरेवर नजर येत होती. मी कसंबसं जेवण केलं आणि काम आवरायला सुरुवात केली. तो जेवण करून बाबांसोबत गप्पा मारत बसला. माझे काम आवरल्यावर नंतर मी झोपायला गेले. मला सारखं तोच आठवत होता. मला झोपच येत नव्हती. दुसऱ्या दिवशी मी परत काम आवरून शेताकडे जायला निघाले. दुपारचे 2 वाजले होते. तोपर्यंत बाकी सर्व शेतामध्ये गेले होते. फक्त मीच राहिले होते. मी जात असताना तो मुलगा परत गाडीवर एकटा आला आणि माझ्याजवळ येऊन उभा राहिला. मला म्हणाला, "शांता, थोड्या वेळ थांब. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे." पण मी म्हटलं, "मला तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही." तेवढ्यात त्याने माझा हात पकडला. मी खूप घाबरले. माझ्या छातीत धडधड धडधड होत होतं. मी त्याला कसंबसं म्हटले, "मला उशीर होतोय, मला जाऊ दे." तो म्हणाला, "जोपर्यंत तू मला बोलायची संधी देत नाहीस, तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही." मी थांबले. "तुला काय बोलायचं आहे?" तो म्हटला, "शांता, मला तू खूप आवडती. माझ्यावर प्रेम करशील का?" आणि कसं असं म्हणून त्याने मला जवळ घेतलं आणि किस करायला लागला. तेवढ्यात मी त्याचा हात सोडून पळून गेले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी काय झालं